आज आपण अशा फुलाविषयी बोलणार आहोत जे आपल्या गार्डनमध्ये वर्षभर फुले देतं आणि एकदा उमलले की ते 15 ते 20 दिवस आपल्या झाडावरती एकदम छान राहते। त्यानंतर तुम्ही या फुलाला बुकेमध्येही बघितले असेल। तुम्ही घरामध्ये जर तोडून पाण्यामध्ये जर ठेवले तरी हे प्लांट 8 ते 10 दिवस जसेचे तसे राहते। तर ओम साईराम, तुमचे माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। व्हिडिओ कुठे न स्किप करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करा। तर हे जरबेराचे फूल आहेत। जरबेरा या फुलांमध्ये जर तुम्ही बघाल तर भरपूर असे वेगवेगळे कलर्स आहेत। तर कलर्स म्हणाल तर गुलाबी, पिवळा, लाल, नारंगी, सफेद भरपूर असे वेगवेगळे कलर्स आहेत। त्यानंतर डबल पॅटल, सिंगल पॅटल आहेत। जरबेरा एक डेझी ही एक चमकदार डेझीसारखी फुले आहेत जी त्याच्या समृद्ध रंगांसाठी व दीर्घकाळ टिकणाऱ्या फुलांसाठी ओळखली जातात। तर हे एक सूर्यफुलाच्या फुलांसारखे आहेत। बारामाही किंवा वार्षिक म्हणून वाढलेली ही अस्पष्ट पानांचा एक गुलाब बनवते। लांब पाने नसलेल्या देठांवरती एकच फूल येते आणि ते चमकदार चांगल्या निचऱ्याच्या परिस्थितीत वाढतात। बाग आणि कापलेल्या फुलांसाठी दोन्हींसाठी आवडतात। ज्याच्या आकर्षणाची गुरुकिल्ली म्हणजेच त्याचे अनेक रंग आहेत आणि ऑक्सिजन सोडण्याची क्षमता, ज्यामुळे हे उत्तम घरातील रोप आहेत। त्याचबरोबर आनंदी डेझीसारखी फुले, सँटनसारख्या पाकळ्या आणि एक वेगळा केंद्र विविध रंगांमध्ये उपलब्ध। कधीकधी 2 रंगांमध्येही ही फुले आपल्याला बघायला मिळतात। तर त्याची जी पाने आहेत ती लांब, किंचित अस्पष्ट हिरव्या पानांचा एक गठ्ठा जे बेसल बनवतो। त्यानंतर त्याचा आकार फुलांचा पानांशिवायच्या देठावर बसतात। पानांपेक्षा 6 ते 18 इंच वर ही फुले उमलतात। त्याचबरोबर याची जी प्रजाती आहे तर काही मजबूत प्रकार यामध्ये आढळतात। वेगवेगळे फुलांचे प्रकार पण यामध्ये तुम्ही बघितले असतील। तर यासाठी प्रकाश कसा पाहिजे तर त्यांना तेजस्वी प्रकाश आवडतो, म्हणजे भरपूर असा सूर्यप्रकाश आवडतो आणि त्या दिशेने हे फुले वाढतात। सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी तुम्ही या प्लांटला ठेवू शकता। तर त्याची माती कशी बनवायची तर चांगला निचरा होईल अशा पद्धतीने तुम्ही माती बनवा, जेणेकरून आपली कुंडी आहे त्यामध्ये पाणी साचणार नाही याची काळजी घ्या। त्याचबरोबर अल्कधर्मी या प्लांटसाठी माती चांगली असते। तर तुम्ही पाणी कसे द्याल तर माती कंटिन्यू ओलसर ठेवा आणि हे जर माती वाळली तर याच्या फुलांवरती परिणाम होतो। त्यामुळे तुम्ही कंटिन्यू माती वाळण्याच्या आधी याला पाणी द्या। तर ह्या प्लांटसाठी हवामान कसे पाहिजे तर कोमल बारामाही, बहुतेकदा वार्षिक म्हणून थंड हवामान घरामध्ये वाढतात आणि कठोर जाती बाहेरील परिस्थितीत सहज ग्रो करतात। त्याचबरोबर मधमाशा, फुलपाखऱ्यांना पण ही फुले आकर्षित करतात। आणि यावरती कीटकनाशक म्हणाल तर तुम्ही नीम ऑइलचा स्प्रे पण करू शकता। त्याचबरोबर गुलाब, कार्नेशन, ट्युलिप, नंतर जगभरात 5वे सर्वात लोकप्रिय हे फूल आहेत। निरागसता, पवित्रता आणि आनंदाचे प्रतीकही आपण ह्या फुलाकडे या प्लांटमुळे हवेची गुणवत्ताही वाढते, रात्रीच्या वेळी ऑक्सिजन सोडते आणि प्रदूषण काढून टाकते, घरातली हवेची गुणवत्ताही वाढते। तर चला, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा। बाय।